अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे म्हणून हा शब्द अधोरेखित केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की इथे म्हणून हा जो शब्द आहे हे उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, काय आहे? उभयान्वयी अव्यय. दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणे आणि त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करणे. ठीक आहे, हे काम जो शब्द करतो, ठीक आहे, त्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. मग हे उभयान्वयी अव्यय आहे, परंतु आपल्याला इथे 4 प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे हे 4 प्रकार आहेत: स्वरूपबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि संकेतदर्शक आणि कारणदर्शक. तर लक्षात घ्या कोणता प्रकार आहे. या म्हणून काय केलेलं आहे? कांगारू कोण आहे, काय आहे, याचं स्वरूप एक सस्तन प्राणी आहे या गौण वाक्यात उलगडून सांगितलेलं आहे. म्हणून हे एक सस्तन प्राणी आहे हे वाक्य आहे, हे कांगारू या शब्दाचा खुलासा करते, त्याचं स्वरूप स्पष्ट करते. आणि म्हणून हे म्हणून जे आहे हे काय आहे? स्वरूप बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, आणि म्हणून 1 नंबरचा पर्याय आपलं काय येणार? उत्तर येणार. ठीक, इथे कांगारू हा प्रधान शब्द आहे आणि एक सस्तन प्राणी हे गौण वाक्य आहे आणि हे 2 वाक्य म्हणून जोडलेली आहेत. या म्हणून उभयान्वयी अव्ययांनी कांगारू या शब्दाचं स्वरूप पुढील गौण वाक्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार? स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. ओके, यस.